नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आज मी हा विषय सांगणार आहे की आपल्याला खूप प्रश्न पडतात. तर त्याच्यावरच ही सेवा आहे की आपण स्वामींना कसा प्रश्न विचारायचा. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सतत प्रश्न पडत असतात आणि काही महत्त्वाचं खूप मोठं काम करायचं आहे, पण आपल्याला द्विधा मनस्थिती होऊन जाते. मग आपण आपल्या घरात जे थोडे मोठे जे व्यक्ती आहेत तर त्यांना विचारतो, मित्रमैत्रिणींना विचारतो आणि मग प्रत्येकाचे सल्ले हे वेगवेगळे असतात आणि मग आपली मनस्थिती कशी होऊन जाते, हे करावं की ते करावं, आपल्याला काही सुचत नाही. मोठे मोठे निर्णय कसे घ्यावे आणि मग घेतला तर चुकणार तर नाही ना, आपला निर्णय बरोबर आहे का, आपल्याला सतत असे मनातले प्रश्न पडत असतात. आणि मग आपण काय करतो, एखाद्या वेळेस चुकीचा निर्णय घेऊन घेतो, घाईघाईत एखादा निर्णय मग घ्यायचा आहे. 4 जण हा निर्णय सांगताय, 4 जण तो निर्णय सांगताय, मग नेमका घ्यायचा कोणता. मग आपण काय करतो, घाईघाईमध्ये निर्णय घेऊन टाकतो. मग अशा वेळेस आपल्याला स्वामींना प्रश्न विचारायचा आहे, तर ते मी तुम्हाला सांगते कसं विचारायचा. पण असं आहे ना की म्हणजे आपण इकडे तिकडे याला त्याला प्रश्न विचारण्यापेक्षा डिरेक्टली आपण जर आपल्या गुरुमाऊलींना विचारलं, आपल्या गुरूंना विचारलं, तर तो कधी वाया जात नाही. त्याच्यामुळे आहे ना आपण आहे ना काय करायचं, डायरेक्ट आपल्याला मनातला प्रश्न जो काही असेल तर तो श्रद्धेने भावनेने आपल्याला स्वामींना विचारायचा आहे. म्हणजे निर्णय चुकण्यापेक्षा आपण निर्णय म्हणजे स्वामींना विचारून जर व्यवस्थित निर्णय घेतला तर कधी निर्णय चुकत नाही आपला. आणि आपण म्हणतो बऱ्याच म्हणजे तुम्ही आता प्रश्न विचाराल स्वामींना आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला ते काम करायचंय पण जर उत्तर नाही आलं तर नाराज व्हायचं नाही. स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून आपल्याला तो निर्णय मान्य करायचा आहे, कारण की काही कालांतराने तो निर्णय बरोबर असतो आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला स्वामी कधीच देत नसतात. आपल्यासाठी काय योग्य आहे हे आपल्याला स्वामी देत असतात. त्याच्यामुळे पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवून आपल्याला स्वामींना हा प्रश्न विचारायचा आहे. नाही आला तरी नाराज व्हायचं नाही. हो जर आला तर स्वामींची कृपा समजून त्या निर्णयाला सहमत राहायचं आहे. आणि जो पण कोणताही निर्णय म्हणजे उत्तर येईल स्वामींचं, तर त्या निर्णयाला खुश राहा, समाधानी राहा आणि त्याच निर्णयाची म्हणजे नाही का, तो जो निर्णय आलाय ना त्याच्याबरोबरच राहा सहमत. म्हणजे आपल्या आयुष्यामधले निर्णय आपले चुकणार नाही, चुकीचे निर्णय होणार नाही. तर स्वामींना प्रश्न कसा विचारायचा आहे त्याआधी तुम्हाला बघा, स्वामींना स्वच्छता खूप प्रिय आहे. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेस देवघरामध्ये स्वच्छता करायची आहे, देवघर स्वच्छ करायचे आहे. देवाची पूजा वगैरे तर आपण सकाळीच करतो आणि मग स्वच्छता करायची आहे. आपण पण स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि स्वामींना प्रश्न विचारायचा. आता तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी काय लागणार आहे, तर तुम्हाला बघा एक कोरा कागद घ्यायचा आहे. याचेच तुम्ही 2 तुकडे करू शकता आणि असे 2 मोठे मोठे घेतले तरी चालेल, फक्त घडी एकसारखी आली पाहिजे. आणि याचे 2 जर तुकडे केले तरी चालणार आहे. आणि मग आता हे 2 तुकडे केल्यानंतर तुम्हाला आधी सुरुवातीला श्री स्वामी समर्थ आपल्या माऊलींचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुमचं आयुष्यामध्ये तुम्हाला कोणता निर्णय घ्यायचा आहे, कोणता प्रश्न आहे. आता उदाहरणार्थ म्हणजे आता बघा, तुम्ही घर पाहायला जाताय आणि तुम्हाला आवडतंय, परत 1-2 जण नाही म्हणताय, परत तुम्हाला आवडत नाही, तुमच्या घरच्यांना आवडतंय, म्हणजे असे म्हणजे बरेचसे प्रश्न आपल्याला मनात पडतात. किंवा स्थळ आलेलं आहे, स्थळ तर सगळे चांगलं म्हणताय पण तुमच्या मनात कुठेतरी प्रश्न आहे का करावं की नाही. परत एखाद्या इंटरव्ह्यूला गेले तुम्ही आणि स्वतःची नोकरी आहे आणि तुम्हाला जर चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे असेल आणि तुम्हाला इंटरव्ह्यू देऊन आले पण काय करावं, ही नोकरी सोडावी का ती नोकरी धरावी, हा मनात जर प्रश्न असेल ना तर तुम्हाला स्वामींना प्रश्न विचारायचा आहे. मग बघा, आता इथे श्री स्वामी समर्थ माऊलींचं नाव राईट करायचं लिहायचं आहे आणि जो पण तुमच्या मनात प्रश्न आहे तर तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. 2 कागद घ्यायचे आहे आणि 2 प्रश्न, एकच प्रश्न तुम्हाला दोन्ही कागदावर सेम लिहायचे आहे. उदाहरणार्थ बघा, इथे मला ही नोकरी करायची आहे म्हणजे जो तुम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे. परत मला हे घर बघून आले, ते घर मला घ्यायचं आहे.
म्हणजे मग एकच प्रश्न तुम्हाला दोन्ही कागदवर लिहायचे. तुमच्या मनातला जो पण काही प्रश्न असेल तो, जो तुम्हाला स्वामी माऊलींना विचारायचा आहे, जो तुम्ही इतरांना विचारता, मित्रमैत्रिणींना, घरच्यांना, इकडे नातेवाईकांना विचारताना, तोच प्रश्न तुम्हाला इथे लिहायचा आहे. आणि एकच प्रश्न तुम्हाला दोन्ही कागदावर सेम लिहायचा आहे. आणि पहिल्या कागदावर हो लिहायचं आहे, प्रश्नाचं उत्तर म्हणजे हो, आणि एका कागदावर लिहायचं आहे नाही. म्हणजे मग तुम्हाला त्या चिठ्ठ्या तयार करायच्या आहेत 2. आणि मग त्या कागदाच्या ज्या घड्या आहेत तर त्या एकसारख्या करायच्या आहेत, एकदम एकसारख्या करायच्या आहेत. आणि एकसारख्या केल्यानंतर त्या तुम्हाला स्वामी माऊलींच्या चरणापाशी ठेवायच्या आहे. आणि तुम्हाला याच्यासाठी स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती लागणार आहे. तर मग ते स्वामी माऊलींच्या चरणापाशी ठेवायचे आहे, दोन्ही सारख्या चिठ्ठ्या घेऊन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे, धूप, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि मग याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा कोणती ते पण सांगते. अगरबत्ती लावून झाल्यावर, देवाजवळ दिवा लावून झाल्यावर स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी माऊली, खूप विश्वासाने, खूप श्रद्धेने मी हा प्रश्न तुमच्या पुढे मांडलेला आहे, तर याचं योग्य अचूक उत्तर तुम्ही मला द्या. माझ्या आयुष्यामध्ये मी खूप द्विधा मनस्थितीमध्ये आहे, काय करावं काय नाही हे सुचत नाहीये. त्याच्यामुळे जो काही तुम्ही निर्णय द्याल त्याच निर्णयाशी मी सहमत राहील. खूप मनापासून प्रार्थना करायची आहे आणि खूप विश्वासाने स्वामींना प्रश्न विचारायचा आहे. मग त्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणापाशी ठेवायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि अगरबत्ती तर लावलेलीच असणार आहे. आणि तुम्हाला सेवा करायची आहे. 11 वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, 11 माळी. 11 माळी जप करून झाल्यानंतर तुम्हाला मग आणि तुम्हाला 11 माळी जप करायला वेळ नसेल तर तुम्ही 5 मिनिटं डोळे बंद करून शांत मनाने, स्थिर मनाने तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं. जर तुम्हाला 11 माळी शक्य नाहीये पण 11 माळी करावं ही माझी इच्छा आहे. कारण की म्हणजे आपण नाही का सेवात निर्णय तर मागतोय, मग 10 मिनिटं दिल्याने आपल्याला काही फरक पडत नाहीये, काही हरकत नाही 10 मिनिटं स्वामींसाठी दिल्याने. त्याच्यामुळे 10 मिनिटं तुम्ही स्वामींसाठी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. तर मग तुम्हाला 11 माळी जप करायचं आहे स्वामींच्या चरणापाशी चिठ्ठ्या ठेवून. जप केल्यानंतर मग त्या परत स्वामींना नमस्कार करून त्या चिठ्ठ्या आपल्याला हातात घ्यायच्या आहे. किंवा तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर त्याच्याकडून ती चिठ्ठी उचलायची आहे. आणि नसेलच तर तुम्ही ती चिठ्ठी हातामध्ये घेऊन असं एकत्र करून घ्यायची आहे चांगल्या. आणि मग डोळे बंद करून ती चिठ्ठी उचलायची आहे. आणि मग जर तुम्हाला हो असेल तर स्वामींचा आशीर्वाद, नाही आलं तर स्वामींची इच्छा. कारण की बघा, कालांतराने त्यावेळेस आपण नाराज होऊन जातो. एखाद्या वेळेस जर चिठ्ठीत नाही उत्तर आलं तर आपण साहजिकच आहे नाराज होतो. खूप श्रद्धेने प्रश्न विचारलेला असतो, त्याच्यामुळे नाराज होणं साहजिक आहे. जर नाही उत्तर आलं ना तर खरंच स्वामींची इच्छा समजून घ्या आणि त्याच निर्णयाला ठाम राहा, नाही तर नाही. कारण की स्वामी काय सांगावं आता, तुम्ही जर एखाद्या घरासाठी प्रश्न विचारलेला असेल, फ्लॅट बघितला असेल, भविष्यात तुम्हाला बंगला घ्यायचा असेल, रॉ हाऊस घ्यायचा असेल, असं पण काही असेल, त्याच्यामुळे ना म्हणजे स्वामींना अजून काहीतरी चांगलं द्यायचं असेल, त्याच्यामुळे स्वामींचं जर नाही उत्तर आलं तर त्याच्याशी सहमत राहा. मी परत परत सांगते. आणि हो जर उत्तर आलं तर स्वामींची कृपा म्हणून स्वामींना धन्यवाद करा. आणि असं अचूक स्वामी माऊली तुम्हाला उत्तर देतील. त्या उत्तराला तुम्ही विश्वास ठेवून तोच निर्णय पुढे राहू द्या, असंच माझं आहे. आणि आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे तो माझा अनुभव सांगणार आहे. याच्याबद्दलच मी स्वामींना प्रश्न विचारलेला होता, तर तो कोणता तर मी ते सांगते. आणि माझा अनुभव असा आहे की मी जॉब तर करत होते आणि अजूनही करते. पैशांचा प्रश्न सगळ्यांनाच उद्भवतो आणि पैशांची गरज ही सगळ्यांनाच असते, तशीच मला पण होती. आणि मग पेमेंटचा इश्यू होता मी जिथे जॉब करते ना तर तिथं पेमेंटचा खूप इश्यू होता. आणि मग काय करावं सुचत नव्हतं. प्रत्येक वेळेस आपल्याला पैशाची गरज पडते. किती वेळेस घरात पैसे मागायचे, मुलं मोठे झालेले असतात त्यांना पण प्रत्येक वेळेस पैसे लागतच असतात. आणि मग प्रत्येक वेळेस एकाच व्यक्तीकडे आपण पैसे मागतो, ती व्यक्ती चिडचिड करायला म्हणजे चिडचिड करते, साहजिक आहे त्यांची चिडचिड करणं, त्यांना सगळं काही बघावं लागतं. मग मी निर्णय घेतला की दुसऱ्या शाळेत जॉब करून बघावा, दुसऱ्या शाळेत इंटरव्ह्यू देऊन बघावा. आणि मग मी 3-4 स्कूलमध्ये इंटरव्ह्यू दिला, पण 2 ठिकाणी तर मला लगेच बोलवलं पण मग मी तिथे नाही म्हटले, कारण की तिथे PFचा इश्यू होता, PF नव्हता. आणि मग PF बरा असतो नाही का, सगळी काय म्हणजे चांगला असतो PF कट झालेला, त्याच्यामुळे त्या 2 स्कूलमध्ये PF नव्हता. त्याच्यामुळे मी स्वतः तिथे नाकारलं आणि ज्या शाळेत मला जॉब पाहिजे होता त्या शाळेत मी इंटरव्ह्यू दिला.
चांगली शाळा आहे, गव्हर्नमेंट आहे. तर म्हणजे ग्रँटेड आहे. भविष्यात झालं असतं नसतं झालं ते स्वामींची कृपा, पण त्या शाळेत मला जॉब पाहिजे होता आणि आमची शाळा पण गव्हर्नमेंट आहे. पण मग मी 12 वर्षापासून जॉब करते, अजून तर परमनंटचे काही चान्सेस नाही आहे. असतो पण आहे त्या पगारात मी समाधानी आहे. पण मग वेळेवर पेमेंट होत नव्हते, 4-4, 5-5 महिने पगार होत नव्हते. त्याच्यामुळे मग मी हा निर्णय घेतला होता. मग मी त्या शाळेत इंटरव्ह्यू द्यायला गेले. रिझ्यूम वगैरे सगळे काही माझे डॉक्युमेंट वगैरे आहेत तर ते मी तिथे दिले. इंटरव्ह्यू झाला आणि मग परत कुठेतरी मनात होतं का अरे आपण इथे 12 वर्षापासून जॉब करतोय आणि काय की हे जॉब सोडायचा, म्हणजे मन कुठेतरी ना म्हणजे होत नव्हतं, इच्छा होत नव्हती. मनातून वाटायचं का दुसऱ्या शाळेत जावं, पण मग हे पण वाटायचं का मी ज्या शाळेत जॉब करते ती पण शाळा सोडू नये, कारण की 12 वर्ष सिनियरिटी आणि ते कसं सोडावं, तो मला प्रश्न होता. म्हणजे सुचत नव्हतं. मी 2-3 जणांना विचारलं, ते पण मला म्हणे नसेल पेमेंट होत तर दुसऱ्या शाळेत इंटरव्ह्यू द्यायला काय हरकत नाही. घरचे पण मला म्हणत होते की जर पेमेंटचा इश्यू आहे तर मग बघ, तुला जर चांगल्या पगाराची नोकरी दुसरीकडे मिळत असेल तर हरकत नाही करायला. मग मीच असं दुसऱ्यांचे सल्ले घेतले आणि इंटरव्ह्यूला गेले आणि त्यांनी मला 2-3 दिवसांनी बोलवलं पण होतं, डेमो पण घेतला माझा. त्यांचे बुक्स वगैरे सुद्धा मला दिले की मॅडम येऊन जा तुम्ही, आणि 12 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यावर कुठली शाळा नाकारत नाही. मग मी तिथला इंटरव्ह्यू देऊन घरी आले. 2-3 दिवस मला काहीच सुचलं नाही. त्यांनी पण मला बोलवलं होतं आणि पेमेंट पण चांगलं द्यायला तयार होते. म्हणजे जेवढं मला इथे पेमेंट आहे तेवढंच त्याच लेवलला मला पेमेंट द्यायला तयार होते आणि तिथे PF वगैरे पण होता. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण आहे ना इथं जाऊ असं वाटलं मला. पण कुठेतरी रात्री विचारायचं नाही नाही एवढं सिनियरिटी असल्यावर आपण सोडू नाही शकत, परत पैशाचा विचार यायचा. मग मी काय केलं, निर्णय घेतला का आपण स्वामी माऊलींनाच हा प्रश्न विचारू. मग मी दुसऱ्या दिवशी ना स्वामींना प्रश्न विचारला, 2 चिठ्ठ्या केल्या की स्वामी मी हा जॉब करावा का, आणि परत म्हणजे हो नाही लिहिलं आणि स्वामींच्या चरणापाशी चिठ्ठ्या टाकून सेवा केली. आणि सेवा मी ना एक स्वामी चरित्र पूर्ण वाचलं बरं का. सेवा फक्त 11 माळी जप नाही केला तर आणि माझ्या मनात जेव्हा पण येईल ना तेव्हा स्वामी चरित्र पारायण मी करते. म्हणजे आठवड्यातून 2 वेळेस जरी माझ्या मनात आलं ना तरी मी करते, आठवड्यातून 4 वेळेस जरी आलं तरी करते, आणि गुरुवारी तर विषयच नाही. तर मग मी एक स्वामी चरित्र पारायण वाचलं आणि 11 माळी जप केला, तारक मंत्र म्हटले, ही सेवा मी केली आणि स्वामींच्या चरणापाशी ह्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या. आणि चिठ्ठी उचलून पाहिली तर त्याच्यात लिहिलेलं होतं का हा जॉब करू नाही. या म्हणजे असं डायरेक्ट नाही उत्तर आलं. तर मग मी थोड्या वेळ नाराज झाले का स्वामी मी एवढं श्रद्धेने विचारलं होतं आणि तुमचा निर्णय का नाही आला असेल. मग मी एवढं नाही का 4-4, 5-5 महिने बिना पगाराची करते, अडचण सहन करते, मग हे तुम्हाला चालतंय का. पण मग मीच कुठेतरी आहे ना मनाची समाधान केलं का चला काहीतरी चांगलं असेल म्हणूनच स्वामींनी मला नाही उत्तर दिलेलं आहे. मग मी त्या निर्णयाशी सहमत राहील. माझा जो जॉब आहे तो कंटिन्यू केला. आणि बघा 1 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर ज्या मी शाळेत इंटरव्ह्यू दिला होता, ज्या शाळेत मला इच्छा होती करण्याची, त्याच शाळेतल्या काही टीचर सोडून म्हणजे काहींनी दुसरीकडे जॉईन केलं आणि काहींनी आमच्या स्कूलमध्ये जॉईन केलं. आणि मग मी म्हटलं का तुम्ही का सोडलं, तर ते बोलले की खूप हॅरेसमेंट आहे आणि पेमेंट पण आपल्या मेहनतीसारखं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही तो जॉब सोडला आहे. आणि खूप वेळ ती स्कूल आहे, खूप वेळ थांबून ठेवता, कधी पण मीटिंग 2-2, 3-3 तास चालते, त्याच्यामुळे आम्ही सोडला. आम्हाला म्हणजे नाही का मानसिक त्रास व्हायला लागला होता. आणि त्या टीचर म्हणे मग बघा पैशापेक्षा मानसिक त्रास, म्हणजे मानसिक त्रास नको, पैसा कमी असला तरी चालेल. की लक्षात आलं की नाही, ज्यावेळेस स्वामींनी आपल्याला हा निर्णय दिला तर तो कुठेतरी योग्य होता. आणि त्यावेळेस माझा पूर्ण विश्वास बसला की स्वामी महाराज जो पण काही निर्णय देतात तर तो एकदम अचूक देतात. त्यावेळेस मी इथलं सोडलं असतं आणि तिकडे जॉईन केलं असतं तर माझं नुकसान किती झालं असतं बघा. सिनियरिटी तर गेलीच असते, पण मग अजून इकडच्या त्रासापेक्षा दुप्पट तिप्पट त्रास तिकडे सहन करावा लागला असता. आणि त्या टीचर खरंच बोलल्या की तुम्ही जो पण निर्णय घेतला ना मॅडम तो खूप योग्य घेतला, बरं झालं त्या शाळेत तुम्ही जॉईन केलं नाही. पेमेंटचं म्हणजे गव्हर्नमेंटला तर आधीच आपल्या आधी नंबर असतात आणि त्याच्यात आपला कुठे नंबर लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आहे त्याच्यात खूप म्हणजे चांगला जॉब आहे तुमचा, बरं झालं सोडलं नाही. तुम्ही एवढ्या जुन्या टीचर आहे तिथे आणि कशाला एवढं जुनं सोडून तुम्ही तिकडे येत होत्या. तर मग त्यावेळेस
पुरेपूर मला स्वामींवर असाही माझा खूप विश्वास आहे. त्यांनी हो सांगो ना सांगो जो पण काही निर्णय म्हणजे कधी कधी खूप परीक्षा घेतलेल्या आहे स्वामींनी, पण तरी पण माझा त्यांच्यावरचा विश्वास अजिबात इकडे तिकडे झालेला नाही. म्हणजे 0% सुद्धा कमी झालेलं नाही, 1% सुद्धा कमी झालेला नाही. त्याच्यामुळेच स्वामींनी आता मला भरभरून दिले नाही, इतकं भरभरून दिलेलं आहे का कुठले मागायची काही इच्छाच ठेवलेली नाही. म्हणजे न मागताच सगळं काही मिळतंय. तर असाच तुमचा पण अतूट विश्वास राहू द्या. विश्वास ठेवला तर नक्कीच आपण पण पुढे जातो आणि स्वामी माऊली आपल्या बरोबर सतत राहता. कारण की त्यांनाही माहिती आहे का ह्या आपल्या भक्ताने आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे, तर आपल्याला याला पुढंच न्यायचं आहे. त्याच्यामुळे एक स्वामी, आपली आई वडील, आज सगळं काही आपण त्यांना समजून त्यांच्या निर्णयाला सहमत राहा आणि तोच निर्णय पुढे कंटिन्यू करा. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.